राजकीय वर्तुळातून बातमी येते एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झालेली आहे। राष्ट्रवादीमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि पटेलांची आता राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचं सांगितले सुनील तटकरे यांनी। गोयल हा दावा फेटाळला। हा दावा गोयल यांनी केलेला होता, मात्र गोयल यांचा हा दावा फेटाळलेला आहे। पियुष गोयल यांनी वक्तव्य केलं होतं एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाली असल्याचं म्हटलंय, मात्र हा दावा कुठेतरी फेटाळल्याचं सुद्धा पुढे येत आहे। सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळला, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे या संदर्भातला फैसला अजूनही खरं तर संभ्रमित आहे। ते राष्ट्रवादी महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे। पियुष गोयल काय म्हणाले एकदा आपण पाहतोय। राष्ट्रवादीचं नेतृत्व आधी अजित पवारांसोबत होतं आणि आता सुनेत्रा पवारांसोबत आहे। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता शरद पवारांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आमंत्रित करतील असं मला वाटत नाही। त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरही त्यांचा पिंपरी चिंचवडमध्ये पूर्णपणे सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं। अजितदादा महायुतीसोबत असते तर ते पुणे पिंपरी चिंचवडच्या विजयाचा भाग असते। असं म्हटलंय की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली। नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसं काय निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो। पक्षामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, विधिमंडळामध्ये असलेले सदस्य या सगळ्यांची मतं घेतली जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीनं चालणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे। पक्षाचं एक संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केली जाईल। आता कोण कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करते, कोण कुणाला विरोध करते, यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या सदस्याच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या मनातला राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी निवडला जाईल। आणि सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया आपण ऐकली। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, सध्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावेत आणि कोणी दावा केलेल्या अशा अनेक खरं तर घडामोडी घडतात। तिकडे राज ठाकरे म्हणतात की पाटील असावा, पटेल नसावा। आता गोयल म्हणत आहेत की पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। काय नेमकं दिल्लीमध्ये या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत? बघा, पियुष गोयल आणि भाजपाकडून किंवा एक असा जो एक इंटरव्ह्यू आलेला त्यात हे सांगण्यात आलेलं की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेल हे आहेत। मुळात आता स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून सांगितलं आहे की माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या निराधार आहेत। त्यांनी हे सांगितलं की त्याची नोंद घेऊन ते स्पष्टपणाने सांगतायत की या बातम्यांना कोणतंही तथ्य नाहीये। जे काही बोलणं सुरू आहे ते का असं बोललं जातंय किंवा का वरिष्ठ नेतृत्व दुसऱ्या पार्टीचे ते बोलतात त्यांच्या संदर्भात त्यांनी अजून संपर्क केला नाहीये, पण इतक्या महत्वाच्या पदासंदर्भात कोणताही महत्वाची बातमी ही की पटेलांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं गोयल यांनी एका मुलाखतीत म्हटलेलं आहे, पण सुनील तटकरे आणि सूरज चव्हाण यांनी मात्र हा दावा फेटाळलेला आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत अजित पवारांनी सुद्धा तडजोड केली नाही, जशी शरद पवार साहेबांनी केली नाही, आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्यापासून अनेकदा ते टाळत होते, जसं शिंदे होत आहेत। त्याच्यामुळे हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावीत किंवा भोसल्यांकडेच राहावीत, मोहित्यांकडे राहावीत, कांबळ्यांकडे राहावीत, हां, ती पटेलांकडे जाऊ नयेत, कारण हा मराठी चेहऱ्याचा आणि अस्मितेचा पक्ष आहे। याची काळजी सुनेत्राताई पवारांना घेणं यापुढे गरजेचं आहे। तर राष्ट्रवादी मराठी चेहरा, मराठी अस्मितेचा पक्ष आहे असं
खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईमधून या संदर्भातले काय नेमके अपडेट आहेत जाणून घेऊया. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. सीमा, गोयलांनी हे खूप मोठं वक्तव्य केलं, हा दावा केलेला आहे आणि पटेल हे अध्यक्ष आहेत एनसीपीचे असं त्यांनी म्हटलेले. काय नेमके तुझ्याकडे या संदर्भातले काय तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, आपण जर पाहिलं तर पियुष गोयल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. या सगळ्या बातम्या आल्यानंतर आणि पियुष गोयल यांनी केलेल्या दाव्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की यामध्ये काहीही तथ्य नाही. राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही आमच्या पार्टीच्या संविधानानुसारच आम्ही निवडतो. सोबतच त्यावेळी पक्षाचे महत्वाचे नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार हे सगळे असतात आणि त्यावेळीच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जी आहे ती पक्षांतर्गत केली जाते. आता माझ्या संदर्भात ज्या काही बातम्या सध्या येत आहेत किंवा जे काही दावे केले जाते त्यामध्ये काहीही सत्यता नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच सकाळी सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की यामध्ये काही सत्यता नाही आणि आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष जो आहे तो पक्षाच्या सर्व नेत्यांच्या, आमदारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची निवड केली जाणार आणि त्या संदर्भात त्यांनी पियुष गोयल यांनी जो दावा केलेला आहे यामध्ये सध्या तरी काहीही सत्यता नसल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे ज्या बातम्या सकाळपासून त्यांच्या दाव्यानंतर येत होत्या त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केल्याचं पाहायला मिळते. ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या निधनानंतर घडामोडी घडल्या, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार असा एक जो प्रश्न निर्माण केला जात होता, त्यानंतर पियुष गोयल यांचं हे वक्तव्य हे खूप चर्चेत आलेलं होतं आणि त्यावरती पडदा टाकण्याचा तूर्त तरी प्रयत्न जो आहे तो सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचं पाहायला मिळते. मात्र त्यांच्यावरती टीकेची झोड ही विरोधकांकडनं ही उठवली जाते. काल राज ठाकरे यांचं सुद्धा एक ट्विट चर्चेचा विषय ठरला राजकारणामध्ये. त्यांनी असं म्हटलं की पाटील असावा पण पटेल नाही. खरं सीमा, थोडक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण असावेत या बाबत या मुद्द्यावर खरं तर इतर पक्षच अधिक विचार करतात असं म्हणावं लागेल या वक्तव्यावरून. सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. तर पियुष गोयल यांनी एक मोठं वक्तव्य केलं आणि पटेल हे एनसीपीचे अध्यक्ष असल्याचा त्यांनी दावा केलेला होता. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः ट्विट करून ही सगळी बातमी आणि ही सगळी वक्तव्य खोटी असल्याचं म्हटलेलं आहे. यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक विशिष्ट प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेनुसारच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. ही प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे, त्यामुळे या दाव्यामध्ये कुठली सत्यता नाही असं आता पुढे येत आहे. पण पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केलेला होता प्रफुल्ल पटेल हे अध्यक्ष झाल्याचा. पण एनसीपी राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाली नाही याबाबत राष्ट्रवादीने आता स्पष्टीकरण दिले आणि खुद्द प्रफुल्ल पटेलांनीही ट्विट केलं. याबद्दल काय लिहिलंय प्रफुल्ल पटेलांनी स्क्रीनवर पाहतोय आपण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचं मी पाहिलंय. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे अहवाल आणि या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतंही तथ्य नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. या मोठ्या प्रमाणात निर्णय केवळ आमच्या वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करूनच आमच्या समर्पित पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून घेतला जाईल. राष्ट्रीय पक्ष असल्यानं आम्ही या बाबींमध्ये स्थापित प्रक्रियेचं पालन करतो असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि पियुष गोयल यांचा दावा खोडला आहे.